हे गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आजचा व्लॉग थोडासा लेट सुरू झाला कारण की मी चाललो डायरेक्ट कॉलेजला, कारण की 2 ते 3 दिवसात माझी एक्झाम आहे. सो मी ठरवलंय की मी कॉलेजला जाऊन लायब्ररीमध्ये स्टडी करणार. त्याच्या आधी मला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून मी डायरेक्ट गाडी वळवली वैशाली हॉटेलकडे. आणि गाईज, तुम्हाला वाटत असेल की ही जी पार्किंगची व्हिडिओ ही AI ने बनवली आहे, पण तसं नाहीये गाईज. मला खरंच वैशाली हॉटेल समोर पार्किंगची जागा भेटली होती. मग काय, गाडी पार्किंग करून लगेच गेलो हॉटेलमध्ये. आणि गेस व्हॉट गाईज, ही पण व्हिडिओ AI जनरेटेड बिलकुल नाहीये, कारण की मी हॉटेलमध्ये एंट्री टाकल्या मला टेबल मिळून गेला होता. तर गाईज, मी ब्रेकफास्ट साठी मागवला होता घी मसाला डोसा आणि थंडगार ताक. पटकन ब्रेकफास्ट उरकून मी निघालो परत कॉलेजकडे. कॉलेजला जाता आता मला आठवलं की मला एक फुलस्केपची बुक घ्यायची आहे. फुलस्केपची बुक घेतली, तिला बॅगेमध्ये भरलं आणि मी पोहोचलो माझ्या कॉलेजला. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येऊन माझ्या मनाला जितकं लवकर बरं वाटलंय, तितकाच लवकर मी ह्या कॉलेजच्या कॅम्पसला परत बोरही होणार आहे हे मला माहिती होतं. म्हणून म्हटलं बोर व्हायच्या आधी पटकन लायब्ररीमध्ये घुसूया. लायब्ररीमध्ये एंट्री केल्यावरती कळलं की पोरं अजून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच अडकलेली आहेत. तेवढ्यात मला भेटला हा सर्व मोहमाया त्यागलेला माझा मित्र, जो की आधीपासूनच लायब्ररीमध्ये अभ्यास करत होता. पटकन सगळं अभ्यासाचं साहित्य बाहेर काढून घेतलं आणि अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करत मला तासच भर झाला होता, तोपर्यंत मला झोप येऊ लागली होती. त्या झोपेपासून मन डायव्हर्ट करायचं म्हणून मी युट्यूब वरती व्हिडिओज बघत बसलो. 10 ते 15 मिनिटं व्हिडिओज बघून मी परत एकदा अभ्यासाला देखील लागलो. थोडा इम्पॉर्टंट पार्ट हायलाइट वगैरे करून पुढच्या 1.5 ते 2 तासात मी माझा अभ्यास संपवला. माझं सगळं सामान पटपट बॅगेमध्ये भरलं आणि मी निघालो लायब्ररीच्या बाहेर. लायब्ररीच्या बाहेर येऊन फायनली मी इंस्टाग्राम ओपन केलं आणि बघतो तर काय, आपले 15K फॉलोअर्स कंप्लीट झाले होते. कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी अँड थँक्यू सो मच टू यू ऑल गाईज. 15K फॉलोअर्स कंप्लीट झालेत म्हटल्यावरती काहीतरी छोटं मोठं सेलिब्रेशन करावं म्हणून मी आणि साई निघालो किओस्क कॅफेला, विच इज माय पर्सनल फेवरेट. आणि ते खूप जास्त सुंदर रेनोव्हेट केलंय. वी टूक अ सीट आणि आम्ही ऑर्डर केली. ऑर्डर येईपर्यंत थोडासा टाइमपास केला. थोड्यात आपली ऑर्डर आली आणि मी ऑर्डर बघून तसंही प्रेमात पडलो होतो, प्लस मी टेस्ट करून अजूनच जास्त प्रेमात पडलो होतो. कारण की किओस्क कॅफेनी फक्त त्यांचं एम्बियन्स नाही तर त्यांच्या टेस्ट वरती पण खूपच जास्त काम आणि इम्प्रुव्हमेंट केली आहे, नो डाऊट. का मी पर्सनल ओपिनियन दिला तर मी हेच सांगेन की हा जो नटी नटेला शेक आहे हा मस्ट ट्राय आहे. जर का तुम्ही याल तर हा नक्की ट्राय करा. मी दुसरं कुणाला न घेऊन येता मी खास साईला घेऊन आलो, कारण की साई आपला कॅमेरा मॅनेज करतो आणि आपल्या ग्रोथच्या मागे त्याचा हात सुद्धा आहे आणि तुमचं प्रेम तर आहे. त्यानंतर थोडे वेळ मित्रांबरोबर मिळून थोडा वेळ कॅरम खेळलो. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे थोडेसे पॅम्पलेट्स वाटायचे होते. मग ते काम उरकल्यानंतर फायनली घरी निघालो. घरून आवरून परत बाहेर निघालो, कारण की आपल्याला जायचं होतं आपल्या लाडक्या दगडूशेठ बाप्पाकडे. फायनली मंदिरापाशी पोहोचलो. सर्वात आधी दर्शन घेऊन मन प्रसन्न केलं. बऱ्याच जणांना माहिती नाहीये, पण मी दगडूशेठ बाप्पाकडे दररोज येतो, न एकही दिवस चुकता. रस्त्यातून जाता आता आम्हाला एक काका भेटले, ज्यांनी आमच्यापाशी त्यांचं मत मांडलं. आजकालची पिढी पैसा कमावणं, गाडी घोडं घेणं ह्याच्या मागं पळणं सोडून गुन्हेगारांच्या मागं पळते. कोणालाही आपला जरा कुठला थोडंसं काय करून आले की आपला भाई म्हणून त्याला नाचवायचा, खांद्यावर घ्यायचा. आता तुम्ही समजा ह्या रस्त्यावरनं निलाम ब्रिजवरनं तुम्ही एकटे चाललेत, तुमच्या मनाला धाकधूक राहते का आजकाल पुण्यामध्ये फिरण्यासाठी? हो, राहतील ना, प्रश्न नाही ना. उद्या कोण काय करत काय सांगता येतं. काहीच. आजचा ब्लॉग इकडेच एंड करतो. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. साधा पण प्रोडक्टिव्ह दिवस होता, तर आजचा ब्लॉग इकडंच थांबवतो. बाय बाय, पीस आउट. बाय कर रे, बाय बाय बाय.